शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी फडणवीस सरकार ज्या निर्घृणपणे आंदोलक शेतकऱ्यांवर दडपशाही करून मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहे, याचा तीव्र धिक्कार अखिल भारतीय किसान सभा करत आहे। आज परभणी जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पहाटेच सगळ्या आंदोलक कार्यकर्त्यांना, किसान सभेच्या कार्यकर्त्यांना अटक करून शेतकऱ्यांवर जबरदस्ती करून ज्या प्रकारे मोजणी करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत आहे, खरं तर या सरकारचं पितळ उघडं पडलेलं आहे। शेतकऱ्यांवर जुलूम जबरदस्ती करून 85,000 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी लादायचा आणि दुसरीकडे शाळा मात्र बंद करायच्या, या सरकारचं पितळ उघडं पडलेलं आहे। अखिल भारतीय किसान सभा आणि या महाराष्ट्रातील शेतकरी या दडपशाहीला पुरून उरल्याशिवाय राहणार नाही। ही मोजणी असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल, कुठल्याही प्रकारे शेतकरी यशस्वी करू देणार नाही। किसान सभा या गोष्टीचा तीव्र धिक्कार करत आहे। अटक केलेल्या कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी आणि शेतकऱ्यांवरची जुलूम जबरदस्ती बंद करून तात्काळ शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, ही मागणी या ठिकाणी करत आहे। धिक्कार असो फडणवीस सरकारचा, धिक्कार असो, दडपशाही मुर्दाबाद। या ठिकाणी तमाम सगळ्या शेतकऱ्यांनी आपला निर्धार कायम ठेवीत या मोजणीला विरोध करावा, हे आवाहन या ठिकाणी करत आहे।